नमस्कार मुलांना, आपण पाहत आहोत इयत्ता 10वी आणि भाग 2 मधील आपले जे प्रकरण आहे, भाग 1 मधील जे आपलं प्रकरण आहे ते आहे वर्ग समीकरणे। वर्ग समीकरणामधील आपलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते म्हणजे x वर्ग अधिक x अधिक 5 बरोबर 0। हे जे समीकरण आहे त्याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे। तर बघा उकल कशी करून घेतलेली आहे की x वर्ग अधिक x अधिक 5 बरोबर किती 0 ची आपल्याला काय करायचे आहे, तर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी आपल्याला तुलना करून घ्यायची आहे। आणि बघा पुढील प्रमाणे ती तुलना जी आहे ते आपण करून घेतलेली आहे की a बरोबर किती 1 आणि b बरोबर किती 1, c बरोबर किती आलेला आहे तर 5। मग b वर्ग वजा 4ac बरोबर किती किमती आपण टाकलेल्या आहे, एकाचा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 5। मग एकाचा जो वर्ग आहे तो एकच येतो आणि 4 पंचे 20, 20 मधून एक आपण मायनस केलेला आहे, आलेला आहे वजा 19। मग सूत्र जे आहे ते आहे x वर्ग वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a। म्हणून x वर्ग बरोबर किती तर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 19 छेदस्थानी आपण घेतलेले आहे 2 गुणिले 1। म्हणून x बरोबर किती तर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 19 छेद 2। तर वर्गमुळात 19 वजा 19 ही वास्तव संख्या नाही, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत ती कशी आहे, ती वास्तव नाही आहेत। तर पहा मुलांनो, इथे वर्गमुळात वजा 19 ही जी संख्या आहे ती कशी नाहीये, वास्तव नाहीये, म्हणून दिलेले जे वर्ग समीकरणाची मुळे आहेत ती वास्तव संख्या नाहीत। आता पुढील माहिती जी आहे ती देखील इथे आपण घेणार आहोत। तर बघा इथे अशी माहिती दिलेली आहे की वर्ग समीकरण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची मुळे जी आहे ती आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी आहे 2a। मग अशी ती वर्गमुळे ज्या आहेत ती असतात। मग हे तर आपण अभ्यासलेलं आहे। मग पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे जर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर x बरोबर काय आहे वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये 0 छेदस्थानी येणार आहे 2a। मग म्हणून x बरोबर किती वजा b अधिक 0 छेदस्थानी आलेले आहे 2a, किंवा x बरोबर काय येणार आहे वजा b वजा 0 छेदस्थानी येणार आहे 2a। मग वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व कसे असतात तर समान असतात। वर्ग समीकरणाचे मुळे कसे असतात तर ते वास्तव व समान अशी असतात। आता दुसरे जे एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेले आहे की जर b वर्ग वजा 4ac हे मोठे असेल 0 पेक्षा तर x बरोबर किती वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये काय येणार आहे b वर्ग वजा 4ac छेदस्थानी येणार आहे 2a। म्हणजेच x बरोबर किती तर वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा किती येणार आहे 4ac येणार आहे छेदस्थानी 2a। आणि म्हणून x बरोबर किती वजा b वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac आणि छेदस्थानी 2a। म्हणजेच वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व असमान असतात। कशा असतात तर वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत ती वास्तव आणि असमान देखील असतात। आता तिसरे एक्झाम्पल देखील आपण इथे घेणार आहोत। तर बघा जे तिसरे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की जर b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा कसे असेल लहान असेल तर x बरोबर किती होणार आहे तर वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a या वास्तव संख्या नसतात। म्हणजेच वर्ग समीकरणाचे मुळे कसे असतात तर ती वास्तव नसतात। मग वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या मुळांचे स्वरूप कसे आहे तर b वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून निश्चित होते। म्हणून b वर्ग वजा 4ac ला वर्ग समीकरणाचा विवेक असे देखील म्हणतात। म्हणजेच या साइनला आपण काय म्हणतो बघा तर डेल्टा असे म्हणतो। मग तो डेल्टा या चिन्हाने दर्शवतात। आता त्रिकोण म्हणजेच काय तर डेल्टा हे ग्रीक अक्षर आहे। डेल्टा हे कुठलं अक्षर आहे तर ते ग्रीक अक्षर आहे। बघा काही एक्झाम्पल काय इथे आपण सारणीद्वारे इथे बघणार आहोत। तर बघा खाली दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहे। मग इथे आपल्याला जी सारणी आहे ती आपण तयार करून घेतलेली आहे की विवेचकाची किंमत आणि दुसरं आहे मुळांचे स्वरूप। 50 आलेले आहे ही काय आहे वास्तव व असमान आहे। त्यानंतर वजा 30 ही वास्तव नाही आणि 0 जी आहे ती वास्तव व असमान आहे। मग पुढील जे
उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. बघा, आपण विवेचनाचे जे पुढील उदाहरणे आहे ते इथे घेतलेले आहे की विवेचकावरून वर्ग समीकरणाच्या मुळांचे जे स्वरूप आहे ते इथे आपण काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत. म्हणून बघा, आपले जे एक्झाम्पल आहे ते आहे x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0. मग x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 ची तुलना आपल्याला कशाशी करायची आहे तर त्याची जी तुलना आहे ती आपल्याला करायची आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी आपल्याला तुलना करायची आहे. म्हणून बघा, a ची किंमत आपण घेतलेली आहे 1, b ची घेतलेली आहे 10 आणि c ची घेतलेली आहे वजा 7. मग b वर्ग वजा 4ac बरोबर किती तर 10 वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 7 ह्या किमती आपण इथे भरलेल्या आहेत. मग 10चा वर्ग किती आहे 100 आणि 7 चोक किती 28. त्याची वजाबाकी आपण केलेली आहे, त्याची जी बेरीज आहे ती आपण केलेली आहे. किती आलेली आहे तर 128 एवढे आलेली आहे. हे झालं आपलं एक एक्झाम्पल. आता पुढील जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत आणि आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आहे दुसरं 2x वजा 5x अधिक किती 7 बरोबर 0. मग आपल्याला माहित आहे त्याची तुलना जी आहे ते आपण कशाशी केलेली आहे ते देखील आपल्याला इथे माहित आहे. तर बघा, 2x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 ची तुलना आपण कशाशी करणार आहोत तर जी तुलना आहे ती आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी आपल्याला तुलना करायची आहे. ती बघा, आपण आता काय केलेलं आहे तर abcच्या जे किमती आहेत त्या घेतलेल्या आहे. कुठल्या मानलेल्या आहेत तर बघा, a ची किंमत आपण 2 घेतलेली आहे, b ची आपण 5 घेतलेली आहे आणि c ची जे आहे ती किती घेतलेले आहे तर 7 घेतलेले आहे. मग b वर्ग वजा 4ac बरोबर वर्गमुळामध्ये वजा 5 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 7 या किमती आपण घेतलेल्या आहेत. सूत्रानुसार या ज्या किमती आहेत त्या आपण टाकून घेतलेल्या आहेत आणि या साइनला काय म्हणतात तर डेल्टा म्हणतात हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून 5चा वर्ग किती घेतलेला आहे आपण 25 घेतलेला आहे. मग 7 चोक किती 28 आणि 28 दोन्ही किती तर 56. मग आपल्याला 56 मधून 25 जी संख्या आहे ती वजा करायची आहे. ती आपण वजा केलेली आहे, ती मिळालेली आहे वजा 31. म्हणजेच b वर्ग वजा 4ac हा 0 पेक्षा कसा आहे लहान आहे. मग वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव संख्या नाहीत हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. आता पुढील जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा, हे जे उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ते सॉल्व केलेलं आहे की x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 याची जी तुलना आहे ते आपल्याला कशाशी करायची आहे तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी आपल्याला काय करायचे आहे तर दिलेल्या उदाहरणाची आपल्याला तुलना करून घ्यायची आहे. बघा, म्हणून आपण किमती घेतलेल्या आहे की a बरोबर किती 1 आणि b बरोबर 2, c बरोबर किती आलेला आहे वजा 9. त्यानंतर सूत्र आपल्याला माहितच आहे b वर्ग वजा 4ac. मग सूत्रानुसार आपण किमती टाकलेल्या आहेत 2चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 9. मग म्हणून डेल्टा बरोबर किती आहे तर 2चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे तो तर 4. मग 9 चोक 36 म्हणून आपण घेतलेला आहे की किती 36. तर आपल्याला याची जी बेरीज आहे ते आपण करून घेतलेले आहे ते आलेले आहे 40. म्हणजेच इथे b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा कसे आहेत तर मोठे आहेत. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान असतात हे आपण सिद्ध केलेले आहे. वर्ग समीकरणाची मुळे कसे असतात वास्तव आणि असमान असतात हे आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते देखील आपण तिसरं उदाहरण इथे घेतलेलं आहे. आणि बघा, आपलं जे तिसरं एक्झाम्पल आहे ते आपण इथे कशा पद्धतीने सॉल्व करून घेतलेलं आहे तर वर्गमुळात 3x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0. आता या आपल्याला दिलेल्या समीकरणाची उदाहरणाची तुलना जी आहे ते आपण कशाशी केलेली आहे तर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर c याच्याशी आपण काय केलेले आहे दिलेल्या उदाहरणाची आपण तुलना केलेली आहे. म्हणून आपण इथे ज्या किमती आहेत त्या इथे मानलेल्या आहेत. a बरोबर किती तर वर्गमुळात 3, b बरोबर 2 वर्गमुळात 3 तसेच c बरोबर वर्गमुळात 3. मग सूत्र आपल्याला माहितीच आहे की b वर्ग वजा 4ac बरोबर किमती टाकलेल्या आहेत 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. म्हणून आपण 4 घेतलेले आहे गुणिले किती 3 वजा 4 आणि गुणिले 3 घेतलेले आहेत.
मग 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 वजाचं साइन आहे म्हणून घेतलेलं आहे. तर 12 मधून 12 गेले किती उरलेले आहेत तर 0 उरलेले आहेत. म्हणून वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व कसे असतात तर समान असतात. वर्ग समीकरणाचे मुळे कसे असतात तर वास्तव आणि समान असतात. मग आता वर्ग समीकरणाचे मुळे आणि सहगुणक यांच्यामधील जो संबंध आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा वर्ग समीकरणाचे मुळे आणि त्यांच्यातील संबंध जो आहे तो आता आपण पुढील प्रमाणे घेतलेला आहे. तर आपण इथे पाहू शकतो. तर इथे बघूया, जर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर किती 0 या वर्ग समीकरणाचे अल्फा बीटा मुळे असतील तर अल्फा अधिक बीटा बरोबर काय आहे तर वजा b अधिक वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a अधिक वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a मग बरोबर वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a. तर मग इथे काय येणार आहे तर वजा 2b छेदस्थानी 2a. मग अल्फा अधिक बीटा बरोबर किती तर वजा b छेद a हे आलेलं आहे. आता आपण जे काही सूत्रांची माहिती घेतलेली आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत तर पुढील जे एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व करून घेणार आहोत. म्हणून बघा इथे अल्फा गुणिले बीटा बरोबर काय आहे तर वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a गुणिले वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी काय आलेलं आहे तर 2a आपण घेतलेलं आहे. बरोबर वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac गुणिले कंसामध्ये वजा b वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी आलेले आहे 4a वर्ग हे आपले छेदस्थानी आलेले आहे. मग बरोबर काय येणार आहे b वर्ग वजा कंसामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग हे आपण घेतलेले आहे. त्यानंतर बरोबर किती येणार आहे 4ac छेद 4a वर्ग हे बरोबर आलेले आहे. मग बरोबर काय येणार आहे तर c छेद a हे आलेलं आहे. मग अल्फा बीटा बरोबर काय तर c छेद a हे अल्फा छेद बीटा बरोबर आलेलं आहे. आता त्यानुसार जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की ते उदाहरण आहे की 10x वर्ग अधिक 10x अधिक 1 बरोबर किती 0 करता अल्फा अधिक बीटा बरोबर काय येणार आहे वजा 1 आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार आहे तर 1/10 हे येणार आहे. मग हे जे सूत्र आहे त्यानुसार आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मग काही उदाहरणे जे आहेत ते आता आपण इथे पाहून घेणार आहोत. तर जे पहिलं एक्झाम्पल आहे ते बघा इथे आपण सॉल्व करून घेतलेलं आहे आणि ते असं आहे की अल्फा आणि बीटा ही 2x वर्ग अधिक 6x वजा 5 वर्ग 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहे. तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा अधिक बीटाच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायच्या आहे. म्हणून 2x काय आलेलं आहे बघा, जे उदाहरण आहे तेच आपण पुन्हा मांडून घेतलेलं आहे की 2x वर्ग अधिक 6x वजा 5 बरोबर 0 ची तुलना आपल्याला कशाशी करायची आहे तर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करायची आहे. म्हणून abcच्या ज्या किमती आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत की a बरोबर 2 b बरोबर 6 c बरोबर वजा 5. मग अल्फा अधिक बीटा बरोबर काय आहे तर वजा b छेद a. मग बरोबर b चा काय आलेला आहे तर वजा 6 छेद a चा किंमत जी आहे ती आहे 2 बरोबर किती येणार आहे तर बे एक बे त्रिक किती 6 म्हणून वजा 3 हे आलेलं आहे. आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a बरोबर काय येणार आहे तर वजा 5 छेद 2 हे आपलं आलेलं आहे. आता अल्फा गुणिले बीटा ज्याच्या किमती आहेत त्या आपण काढलेल्या आहेत. आता दुसरं देखील जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा हे जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे आणि ते असं आहे की x वर्ग वजा 13x अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे आपल्याला काय करायचे आहे तर या वर्ग समीकरणाच्या जे किमती आहेत जे दुसरं एक्झाम्पल आहे ते असं आहे की x वर्ग वजा 13x अधिक k बरोबर काय आहे ते 0 आहे. मग या वर्ग समीकरणाच्या मुळामधील फरक 7 आहे तर k ची जी किंमत आहे ते आपल्याला काढायची आहे. म्हणून x वर्ग वजा 13x अधिक k बरोबर 0 ची जी तुलना आहे ते आपल्याला करायची आहे x वर्ग
अधिक bx अधिक c बरोबर काय आहे तर 0. म्हणून ज्या abcच्या जे किमती आहेत त्या आपण घेतलेल्या आहे. a बरोबर 1, b बरोबर -13, c बरोबर आहे k. मग समजा अल्फा बीटा ह्या दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे आहेत, म्हणून a हा बीटापेक्षा काय आहे तर अल्फा हा बीटापेक्षा मोठा आहे. मग हे आपल्याला गृहीत धरायचं आहे. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर काय आहे -b/a बरोबर काय येणार आहे वजा वर्गमुळात -13/1 बरोबर काय येणार आहे 13. हे आहे आपलं पहिलं समीकरण. नेक्स्ट आहे अल्फा वजा बीटा बरोबर 7 दिलेले आहेत. हे आहे समीकरण 2. मग 2 अल्फा बरोबर किती तर 20. समीकरण 1 व समीकरण 2 यांची जी बेरीज आहे ती आता आपल्याला करायची आहे. कुठली तर समीकरण 1 आणि समीकरण 2. मग या दोघांची देखील आपण काय केलेलं आहे तर इथे बेरीज जी आहे ती करून घेतलेली आहे. तर पुढील प्रमाणे आपण ह्या दोन्ही दिलेल्या समीकरणाची काय करूयात तर बेरीज करून घेऊयात. म्हणून अल्फा बरोबर किती तर 10 आणि 10 अधिक बीटा बरोबर किती 13. मग समीकरण 1 वरून हे आपण घेतलेलं आहे. म्हणून बीटा 13 वजा काय आहे 10. तर बीटा बरोबर काय आलेला आहे 3 आलेला आहे. परंतु अल्फा गुणिले बीटा बरोबर काय आहे c/a आहे. म्हणून 10 गुणिले 3 बरोबर k/1. तर k ची जी किंमत आहे ते आपण काढलेली आहे. किती आलेली आहे तर ती 30 आलेली आहे. आता जे तिसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे अभ्यासलेलं आहे आणि आपलं जे तिसरं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेऊयात. तर पहा आपलं जे तिसरं एक्झाम्पल आहे ते आहे अल्फा बीटा ही x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0 या वर्गी समीकरणाची मुळे आहेत. तर आपल्याला जे पहिलं इथे दिलेलं आहे एक्झाम्पल ते आहे अल्फा घन अधिक बीटा घन आणि दुसरं आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. मग आपण काढायला घेतलेलं आहे पहिलं उदाहरण. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0. येथे ABCच्या किमती आपण घेतलेल्या आहे. a बरोबर 1, b बरोबर 5 आणि c बरोबर घेतलेला आहे -1. म्हणून इथे अल्फा अधिक बीटा बरोबर किती तर वजा b/a बरोबर वजा 5/1 ह्याच्या किमती आपण इथे घेतलेल्या आहेत. बरोबर किती येणार आहे तर -5. मग अल्फा गुणिले बीटा बरोबर किती तर c/a बरोबर वजा 1/1 बरोबर काय आलेलं आहे -1 आलेलं आहे. मग पहिलं आपण घेतलेलं आहे की अल्फा घन अधिक बीटा घन. मग कंसामध्ये a अधिक b चा काय आहे घन वजा 3 अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा. मग घेतलेला आहे आपण की कंसामध्ये वजा 5 चा घन वजा 3 गुणिले वजा 1 गुणिले वजा 5. आता त्यांचा जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे. 5चा जो घन आहे तो आहे वजा 125 आणि 5×3 15. मग 125 वजा किती तर 15. मग इथे 2 काय आलेले आहे तर दोन्ही स्थानी आलेले आहे वजा वजा. मग काय होणार आहे अधिक होणार आहे. म्हणून अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर किती आलेले आहे तर वजा 140 आलेले आहे. तर आपण पहिलं जे आहे ते सॉल्व करून घेतलेलं आहे. आता दुसरं जे आहे एक्झाम्पल म्हणजे a चा जो घन आहे म्हणजेच a चा घन आणि कसला तर इथे आपण a चा जो वर्ग आणि अधिक बीटा b चा जो वर्ग आहे तो इथे आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर कंसामध्ये a अधिक बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा आणि बीटा ते आपण पुढील प्रमाणे घेतलेले आहे की कंसामध्ये त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपण टाकून घेऊयात की वजा 5 चा वर्ग वजा 2 गुणिले कंसामध्ये वजा 1. 5 5 25 बे 1 बे. मग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर किती येणार आहे 25 अधिक 2 27.